नम्रता वागळे, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी. उद्या लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत आणि त्यापूर्वी आता सगळेच राजकीय पक्ष ॲक्शन मोडवर आले आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईत महाविकास आघाडीची जागा वाटपाची फायनल बैठक होणार आहे. तर दुसरीकडे महाविजय 2024 या मिशनसाठी भाजपची मुंबईत बैठक पार पडते. मात्र भाजपची 20 जागांची यादी जाहीर केलेली असली तरी उरलेल्या जागांचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे भाजप देईल त्या जागांवर अजित पवार आणि शिंदे समाधान मानणार का हे पाहावं लागेल. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या आजच्या जागा वाटपाच्या बैठकीला प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांबाबत महाविकास आघाडी काय निर्णय घेते आणि महाविकास आघाडीचा निर्णय मान्य न झाल्यास प्रकाश आंबेडकर काय करणार याही प्रश्नाची उत्तरं पुढच्या काही तासात मिळणार आहेत. आणि आमचे प्रतिनिधी ओम देशमुख, ओमकार वाबळे आणि विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला ओमकडे जाऊया. ओम, भाजपचा महाविजय संकल्प आणि आज त्यांची बैठक होतीये, चर्चा होतीये, काय काय ठरतंय त्यामध्ये? रणनीती समोर आली आहे का? नम्रता, साधारणपणे सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही बैठक सुरू झाली. 11 ते 2:30 अशी साधारणपणे 3 ते 3.5 तास ही बैठक चालली. महाविजय संकल्पचे अभियान प्रमुख श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या सगळी मंडळी या बैठकीला हजर होती. विशेषत्वानं बूथ कमिटी आणि बूथ लेवलवर होणारे जे काम आहे त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये भर देण्यात आला होता. आचारसंहितेच्या अनुषंगानं जे काही महत्वाचे नियम निवडणूक काळामध्ये पाळावे लागतील ते पाळून प्रचार करायचा या एका लाईनवरती आज विशेषत्वानं भर देण्यात आला होता. महिला ओरिएंटेड कामं जी करण्यात आली त्याचा अधिकाधिक प्रचार कशा प्रकारे करता येईल आणि विशेष म्हणजे नॅरेटिव्ह सेट करण्याच्या बाबतीमध्ये ज्या काही प्रकारच्या गोष्टी भाजपकडनं ठरवल्या जात आहेत त्याचं पालन तर कराच, मात्र जो नॅरेटिव्ह विरोधी पक्षानं सेट केलाय त्याला रिॲक्टिव्ह कंटेंट न देता प्रोएक्टिव्हली आपण आपल्या बाजूने काहीतरी रणनीती आखली पाहिजे, आपण आपल्या पद्धतीनं प्रचार केला पाहिजे, अशा काही महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश आणि उहापोह आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला. टार्गेट 51% अधिक मतदानाचं या बैठकीमध्ये पुन्हा एकदा या टार्गेटचा उच्चार करण्यात आला. त्यामुळे विशेषत्वानं इथून पुढे लोकसभेची भाजपची जी मदार आहे ती बूथ लेवल आणि बूथ कमिट्यांच्या माध्यमातून जे काम होतंय ते काम भाजपनं त्या बूथ लेवलच्याच माध्यमातून त्या एकंदर या कामावर आता लोकसभेची मदार असणार आहे. या एकंदर या सगळ्या विषयांच्या आजच्या बैठकीमध्ये साधक चर्चा झाली आणि आता इथून पुढे सातत्याने या बैठका होत राहतील अशा प्रकारची माहिती. ठीक आहे, म्हणजे प्रचाराची दिशा काय असणार आहे याचं साधारण प्राथमिक चर्चा आज झालेली दिसते आणि पुढे पुढे ही चर्चा होत राहणार आहे. सोबत राहा. ओमकारकडे जाऊया. ओमकार, अजित पवार आणि शिंदे यांना कुठल्या जागा मिळणार, किती जागा मिळणार हा अजूनही प्रश्न आहे. 20 जागा भाजप डिक्लेअर करून मोकळं झालेलं आहे. उर्वरित 28 जागांचा प्रश्न आहे. काय सध्या घडामोडी घडतायत? या सगळ्यातला इंटरेस्टिंग विषय हा आहे की सुरुवातीला अजित पवार यांना 3 जागा मिळतील असं सांगितलं होतं, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी प्रफुल्ल पटेल दिल्लीला गेले, त्यानंतर सुनील तटकरे दिल्लीला गेले, त्यानंतर नव्याने प्रस्ताव डिझाईन करण्यात आले आणि यानुसार अजित पवार गटाला किमान 6 जागांपर्यंत मिळावी, 6 ते 7 जागांपर्यंत गोष्टी फायनलाइज व्हाव्यात असं आता दिसत आहे. सो जर 48 जागांमधल्या 20 जागा डिक्लेअर झाल्यात, उरलेल्या 28 मध्ये जर 6 ते 7 जागा अजित पवार लढणार असतील तर वरच्या ज्या 11 जागा असतील त्या 11 जागा एकनाथ शिंदेंना द्याव्यात असं सगळं समीकरण ठरत आहे. त्यामुळे एकीकडे अजित पवार जे जागा नक्की सिक्युअर करतायत का हे पाहणं आणि या सगळ्याची चाचपणी करणं भाजपचं काम सुरू आहे. कारण भाजपने जे सर्वे केलेत ते जास्त ऑथेंटिक आहेत असं या सगळ्या चर्चांच्या मध्ये दिसून आलेलं आहे. त्यामुळे भाजपच्या सर्वेनुसारच सगळं जागा वाटप व्हावं आणि जे डेटा कलेक्शन आहे त्यानुसार व्हावं हा भाजपचा आग्रह होता. त्यामुळे आता अजित पवार नक्की किती या सगळ्या संदर्भात जागा लढतायत आणि 6 जागांवर जर बोलवण होणार असेल तर मग विधानसभेचं सूत्र कसं ठरतं या सगळ्या गोष्टी आणि याचं आकलन होणं महत्वाचं आहे. अगदी. आपण विक्रांतकडे जाऊया. विक्रांत, महाविकास आघाडीची बैठक आहे, मात्र प्रकाश आंबेडकरांना त्या बैठकीपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. मवियाचं काय ठरणार आणि वंचित बाबतीत जर समाधानकारक निर्णय नाही झाली तर प्रकाश आंबेडकर नेमकं कुठली दिशा धरू शकतात? नम्रता, खरं तर आपण पाहायचं झालं मागच्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चर्चा जी आहे ती सुरू होती. कधी बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहत होते, कधी त्यांचे प्रमुख नेते आहेत ते जात होते. मात्र या बैठकांमधून तितकंसं काही निष्पन्न झालेलं आतापर्यंत तरी लक्षात आलेलं नाहीये. त्यातच आज जी महाविकास आघाडीची बैठक होती त्याला प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रणच देण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे या बैठकीमध्ये हे जे 3 प्रमुख पक्ष आहेत म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा मग काँग्रेस असेल, या 3 पक्षांमध्ये वंचित
वंचित संदर्भात, प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासंदर्भात काय चर्चा होते, मुळात चर्चा होते का, आणि जी चर्चा होते त्यानंतर ती चर्चा ही प्रकाश आंबेडकरांपर्यंत पोहोचवली गेल्यानंतर त्यांना ते मान्य होतं का हे पाहावं लागणार आहे। जर मान्य झाली नाही तर प्रकाश आंबेडकर यांची भूमिका काय असू शकते, तर असा एक अंदाज वर्तवला जातोय साधारणपणे राजकीय वर्तुळांमध्ये की प्रकाश आंबेडकर हे स्वबळावर सर्व 48 जागा लढतील असा अंदाज वर्तवला जातोय, आणि याचा जो फटका आहे तो नेमका महाविकास आघाडीला बसू शकतो। त्यामुळे महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहावं लागणार आहे। जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात, उद्या जो आहे तो निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, आणि त्याच्या पूर्वसंध्येला ही महत्वाची बैठक जी आहे महाविकास आघाडीची ती अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे। मुंबईमध्ये ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक सुरू होते, आणि या बैठकीअंती काय निष्पन्न होतोय ते जास्त महत्वाचं असेल। नम्रता, नाही, अगदी तू जसं म्हणालास तसं वंचितचं जर समाधान यात झालं नाही आणि ते जर सगळ्या जागा लढवायचं त्यांनी ठरवलं तर मागच्या निवडणुकीचं पाहता काही ठिकाणी लाखांच्या घरात वंचितला मतं आहेत, त्यामुळे त्याचाही फटका बसू शकतो। विक्रांत, ओम आणि ओमकार, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल। तर निवडणूक आयोगातर्फे उद्या तारखा जाहीर होत आहेत, आचारसंहिता उद्यापासूनच लागू शकते आणि त्यामुळे सगळ्याच पक्षांच्या आता फायनल राऊंड चर्चेचे सुरू झालेले आहेत। जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आलेला आहे।